नमस्कार मंडळी. आमोदला सुट्टी असल्यामुळे आम्ही गावी गेलो होतो. माझ्या माहेरी आणि सासरी अशा दोन्ही ठिकाणी गेलो होतो. सासरी गेल्यानंतर तिथूनच जवळ असलेले श्रीनाथ म्हस्कोबा क्षेत्र घोडे उड्डाण या ठिकाणी गेलो. हे सासवडपासून साधारणतः 25 किलोमीटर अंतरावर आहे. पुरंदर तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आहे. आमचं नवीन लग्न झालं होतं. त्यानंतर देवदर्शनासाठी आम्ही घोडे उड्डाण या ठिकाणी आलो होतो आणि त्यावेळीच इथली कथा मला समजलेली होती. नेहमी आपण काय करतो की श्रीनाथ म्हस्कोबाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर वीर या ठिकाणी रोडच्या कडेलाच असलेल्या मंदिरामध्ये जाऊन श्रीनाथ म्हस्कोबाचं दर्शन घेतो. पण बऱ्यापैकी लोकांना हे घोडे उड्डाण सुद्धा श्रीनाथ म्हस्कोबाचं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे हे सुद्धा माहिती नाही. त्यामुळे आता यापुढे तुम्ही सुद्धा फक्त वीर येथूनच म्हस्कोबाचं दर्शन घेऊन न जाता घोडे उड्डाणला सुद्धा नक्की या, कारण वीर पासून अगदी जवळ आहे हे. दर अमावस्याला वीर आणि घोडे उड्डाण या ठिकाणी देवाचा भंडारा म्हणजेच गुलाल उधळला जातो आणि त्यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो असं म्हटलं जातं. वीर आणि घोडे उड्डाण या ठिकाणी श्रीनाथ म्हस्कोबाचे देवस्थान आहे. म्हस्कोबा म्हणजेच भैरवनाथाचं मंदिर आहे. आता या घोडे उड्डाणला घोडे उड्डाण असं नाव का पडलं हे मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तोपर्यंत आम्ही अगोदर जाऊन दर्शन घेतलं. हा देवाचा घोडा, याचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. तुम्हीही आमच्यासोबत या श्रीनाथ म्हस्कोबाचं दर्शन घ्या आणि तुम्ही सुद्धा बोला, श्रीनाथ म्हस्कोबाचं चांग भलं, सवाई सर्जाचं चांग भलं. देवाचं चांगलं असं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे गेलो. तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणचे नाव घोडे उड्डाण हे का पडले. तर कमळाजी नावाचा एक धनगर होता. धनगर म्हटलं की मेंढ्या आणि गुरेढोरे तर आलीच. तो जिकडे मेंढ्यांना आणि गुरांना चारा खायला असेल तिकडे तो त्यांना घेऊन जायचा. कमळाजीची भैरवनाथावर खूप श्रद्धा होती. तो रोज मेंढ्या चरून झाल्यानंतर संध्याकाळी आंघोळ करायचा आणि भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन देवाची पूजा करायचा. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या भाकरीचा नैवेद्य दाखवून मगच जेवण करायचा. असा त्याचा रोजचा दिनक्रम ठरलेला असायचा. बकऱ्याचा चारा संपला की कमळाजीला दुसरीकडे जावं लागायचं. मग त्याला वाटायचं की देवाची पूजा आपण कशी करणार. असाच एक दिवस हा कमळाजी लाजळाच्या कुरणात म्हणजेच आजचे जे घोडे उड्डाण आहे तिथे गेला. त्याला देवाची आठवण रोज येऊ लागली. या भक्तीच्या रूपामध्ये श्रीनाथ म्हस्कोबा म्हणजेच भैरवनाथ घोडे उड्डाणला घोड्यावर बसून आले. घोडे उड्डाण हे नीरा नदीच्या काठी वसलेले आहे. श्रीनाथ भक्ताला भेटायला आले पण नीरा नदीला पूर आलेला होता. मग काय, देवाने नदीला नदी पार करण्यासाठी विनंती केली पण नदीने काही ऐकली नाही. मग काय, देवाने घोड्याला टाच मारली आणि घोड्याने एका खडकावर उडी घेतली. असं म्हणतात की खडकावरती ज्यावेळी घोड्याने उडी घेतली त्या खडकावरती घोडा नाचला होता. आजही येथे घोडे उड्डाण या ठिकाणी खडकावरती घोड्याचे पावले दिसतात. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि त्यामुळेच या ठिकाणाला श्री क्षेत्र घोडे उड्डाण असे नाव पडलेले आहे. भैरवनाथ हे घोड्यावरती बसून आपल्या भक्ताला भेटायला आलेले होते. त्यामुळे त्यांचे इथे मंदिर सुद्धा बांधले गेले. घोडे उड्डाण या ठिकाणचा चारा संपला. त्यानंतर कमळाजी वीर या ठिकाणी बकऱ्यांना घेऊन गेला. असं म्हणतात की भैरवनाथ हे सापाच्या रूपामध्ये कमळाजीच्या घोंगडीमध्ये राहत असायचे. घोडे उड्डाण इथला चारा संपल्यानंतर ज्यावेळी कमळाजी वीर या ठिकाणी बकऱ्यांना घेऊन गेला त्यावेळी तिथल्या गावकऱ्यांना कमळाजीच्या घोंगडीमध्ये साप असल्याचे जाणवले. वीरचे जे श्रीनाथ म्हस्कोबाचे देवस्थान आहे ते म्हणजेच भैरवनाथाचे देवस्थान आहे. बरेच जण फक्त वीर या ठिकाणीच जाऊन श्रीनाथ म्हस्कोबाचं दर्शन घेतात, पण घोडे उड्डाणला सुद्धा नक्की या. वीरपासून अगदी जवळच आहे. छान असा निसर्गरम्य आणि एकदम शांत असा परिसर आहे. व्हिडिओमध्ये बघून तुमच्या लक्षात येतच असेल. खळखळ वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज सुद्धा तुम्हाला आलाच असेल. मस्त असं दर्शन घेतलं आणि आम्ही घराकडे निघालो. घोडे उड्डाणविषयी तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझंही ते काही चुकलं असेल तरी सुद्धा क्षमा करा.
हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.